नमस्कार मित्रांनो, आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना या ठिकाणी खुशखबर आहे। तर मग आता आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू करण्याचा जी.आर. आलेला आहे। मित्रांनो, आधी घोषणा केली होती, पण आता घोषणा केल्यानंतर सरकारने या संबंधीचा महत्त्वाचा जी.आर. हा 26 ऑगस्ट रोजी काढण्यात आलेला आहे। तर मग त्या जी.आर. मध्ये काय माहिती दिली आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना कामाचे स्वरूप लक्षात घेता कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाख रुपये रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून या संदर्भातील महाराष्ट्र शासनाचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे। मग 1 एप्रिल 2024 पासून हा निर्णय लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। मग आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रतिवर्ष अंदाजित 1.5 कोटी इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात आला आहे। यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येईल। तर मित्रांनो, या ठिकाणी हा जी.आर. आहे तो बघू शकतो आपण। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजीचा हा जी.आर. आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी हा शासन निर्णय काय आहे तर बघूया। आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाख इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। 2 नंबरचा महत्त्वाचा मुद्दा आहे की आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रतिवर्ष अंदाजित 1.5 कोटी इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात येत आहे। प्रस्तावित वाढ 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आपण तो त्या ठिकाणी बघू शकता किंवा आमच्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी.आर. या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आपण त्या ठिकाणून डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्य संदर्भात जागरूकता, सुसंवाद, समन्वय, प्रोत्साहन निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहे। राज्यातील आशा स्वयंसेविकाचा माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन इत्यादी कारणांसाठी नियमित गृहभेटी देणे, माता व बालकांना मार्गदर्शन करणे, रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करणे अशा प्रकारचे कर्तव्य बजावावी लागतात। मग आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांच्या कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाख इतके सानुग्रह अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, ती आता पूर्ण करण्यात आलेली आहे। तरी मित्रांनो, अशा प्रकारचा हा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। तरी आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।